रिअल इस्टेट क्षेत्रात देश पातळीवर बांधकाम व्यावसायिकांचे प्रश्न मांडणारी संघटना म्हणजे क्रेडाई. याच क्रेडाई संघटनेचं समिट आज अहिल्यानगरमध्ये भरलंय. त्यानिमित्तानं आज आपण अहिल्यानगर क्रेडाई संघटनेचे सेक्रेटरी दीपक बांगर यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर नमस्कार. नमस्कार. या समिटचं नेमकं काय स्वरूप असणार आहे, कोण कोण उपस्थित राहणार आहेत? अच्छा, ही जी समिट आहे ही पूर्ण महाराष्ट्र राज्यातून 61 सिटी ज्या आहेत, 61 शहरातून सर्व बांधकाम व्यावसायिक या ठिकाणी येणार आहेत. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने प्रफुल्ल तावरे जे आमचे प्रेसिडेंट आहेत, रणजित नाईक नवरे जे नॅशनलचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत, यासोबत आपल्या शहरातील आमदार साहेब संग्राम भैया जगताप, कलेक्टर पंकज आशिया सर, गार्गे साहेब SP आहेत, यांची इथं आपल्याला प्रमुख उपस्थिती राहणार आहे. व सर्व जण आम्ही इथं मिळून एक आपल्याला बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडीअडचणी आणि याच्यातून आपल्याला सरकारचे काय नियम आहेत, नवीन काय आपल्यासाठी गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत, त्या आपल्याला कशा प्रकारे पुढे चालवायच्या, त्यात येणाऱ्या अडीअडचणी आणि सरकारने आपल्याला दिलेल्या सवलती यावर विचारमंथन आपलं होणार आहे. बांधकाम व्यावसायिकांना अडचणी येतात, सरकार कटिबद्ध आहे का या अडचणीवर सॉल्व्ह करण्यासाठी? निश्चित सरकार कटिबद्ध आहे. क्रेडाई ही पहिल्यापासून सरकार सोबत काम करून या बांधकाम व्यावसायिकांमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याचा नेहमीच प्रयत्न करते आणि कशा प्रकारे बांधकाम व्यावसायिकांना आणि ग्राहकांनाही या गोष्टीची सुलभता मिळेल यासाठी क्रेडाईचा नेहमी प्रयत्न असतो. बांधकाम व्यावसायिकांच्या या येणाऱ्या अडचणी यासोबत ग्राहकांनाही अडचणी होत असतात. या अडचणींवर तुम्ही चर्चा करणार आहात का? जे समिटला उपस्थित येणार आहेत, प्रशासन असेल, बांधकाम व्यावसायिक असेल, यांच्यात काय नेमकी चर्चा काय होणार आहे या अडचणी? आमच्यामध्ये चर्चामध्ये असे होणार आहे की अडचणी म्हटल्या तर कोणत्या कायद्यानुसार किंवा वाढलेल्या जमिनीच्या किमती आहेत, बांधकामाच्या किमती वाढलेल्या आहेत, याच्यामधून आपण ग्राहकांना योग्य किमतीमध्ये कशा प्रकारे डिलिव्हरी देऊ शकतो आणि त्यांचा फायदा कसा करू शकतो, जेणेकरून की आपला आणि त्यांचं दोघांचं बॅलन्स राहील, अशा प्रकारे आमचं विचारमंथन होणार आहे. आणि निश्चितच याच्यामध्ये आम्ही हे चर्चा झाल्यानंतर आमच्या सगळ्या ज्या गोष्टी असतात हे नेहमी आम्ही पाठपुरावा शासनाकडे करत असतो आणि शासनाकडनं त्या गोष्टी सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न नेहमीच करत राहतो. सर्वसामान्य ग्राहकांना अडचणी येतात, त्याबद्दल काही क्रेडाई संघटना पावलं उचलणार आहे? सर्वसामान्यांना म्हणजे नेमक्या कोणत्या प्रकारच्या अडचणी तुम्हाला असं वाटतं? सर्वसामान्य ग्राहक जे घर विकत घेतात त्यांना ज्या अडचणी येतात त्यांच्यासाठी क्रेडाई संघटना काय निर्णय घेणार आहेत? मी क्रेडाई संघटनेच्या वतीने एकच आवाहन करतो की ग्राहकाने घर घेत असताना शक्यतो ते रेरा रजिस्टर्ड आहे का, त्याचे कंप्लायन्सेस आहेत का, हे जर पाहिलं तर निश्चित त्यांना अडचण येणार नाही. आणि क्रेडाई मेंबर कडून घरे घेत असताना त्यांनी डोळे झाकून घेतले पाहिजे, कारण की आम्ही क्रेडाईच्या वतीने आमच्या मेंबर्सवर हा नेहमी अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतो की कशा प्रकारे आपण लिगली आणि कायदेशीर लोकांना आपण घर देऊ शकतो, जेणेकरून की पुढे कोणत्याही प्रकारचं अडीअडचण एकमेकांमध्ये येणार नाही. तर आपल्यासोबत होते दीपक बांगर. त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांनी नोंदणीकृत घरे आणि नोंदणीकृत व्यावसायिकांकडूनच घरे घ्यावीत असं आवाहन ग्राहकांना केलंय. अमोल भिंगारदिवे, लेट्सअप मराठी, अहिल्यानगर. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.